नमस्कार मित्रांनो, मी मयूर वांगरे. आपल्या एका रानावनातून मयूर वांगरे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनायचं कारण काहीच नाही. आता भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती काही ब्लॉग टाकेल नाही किंवा एखादी व्हिडिओ टाकेलच नाही. 4-5 महिने झाले आपल्या अकाउंटवर पूर्ण बंदी आलेली डायरेक्ट. म्हणजे बंदी आलेली म्हणजे मीच टाकलेली नाही व्हिडिओ काही. तेच मला आज काहीतरी युनिक म्हणून काहीतरी वेगळं कारण म्हणून व्हिडिओ बनावा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनायचं कारण असं आहे. आज आपल्या घरी हरभऱ्याची भाजी आणली आणि पहिल्यांदाच भाजी आणली. म्हणजे अजून कोणी केली नसेल मला तर वाटतं आहे. कारण पाऊस भरपूर झाला आता 7-8 दिवस झाले, पावसाचं काही उघडायचं नावच नाही. त्याच्यामुळं हरभरे लोकांनी पेरले नाही. तर आम्ही पावसाच्या थोडा अगोदर हरभरा पेरला होता. म्हणजे आमच्या घरी आज हरभऱ्याची भाजी आणली कुठून तीच मला आज पब्लिकला पण दाखवू. हरभऱ्याची भाजी कशी करतात किंवा शहरातल्या लोकांना सहसा माहीत राहत नाही. आणि हरभऱ्याची भाजी काय राहते हे पण माहीत राहत नाही कायला, ती कशी करतात कशी खातात. तर तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे, हरभऱ्याची भाजी कशी करतात. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि कसा वाटतो कमेंट करून तुम्ही कळवाच. आणि तुम्ही कधी हरभऱ्याची भाजी खाल्ली का नाही आणि तुमच्याकडे हरभरे अजून उतरलेत का नाही ते पण कमेंट करून सांगा. चला. तर मित्रांनो, आताच 4-5 वाजता ही कपडे वाळत घातली होती, पण पावसाचं लगेच वातावरण झालं आहे. आता इकडं पण घरावर टाकले होते बा, इकडे कपडे घातले होते वाळामध्ये. मित्रांनो, आता निसर्ग आला म्हणजे तिथं माणसाचं काही चालत नाही. त्याच्यामुळं आता लोकांचे भातं कापायचे राहिलेत. तुमचे राहिलेत का नाही कमेंट करून सांगा. आता पाव जेव्हा उघडेल तेव्हा भातही सगळे होतील. शेतकरी आता पाण्यात गेला ह्या वर्षी, कारण भातच पिकले नाही लोकांचे. भात पिकले पण पावसामुळे सगळे पाण्यात गेले. कोणाचे भात पडूनच गेला, कोणी कापून टाकले तर पावसाने देऊन गेले. परत दाण्याला मोड येऊन गेले, वावरामध्ये वाळत घातले होते त्याच्यामुळं मोड येऊन गेले. अशा भरपूर नुकसानी यावर्षी पावसामुळे झाल्यात. पण आता काय करणार, निसर्ग आहे म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं, माणूसही काय करू शकत नाही. जाऊ दे आता. बाकी तुमच्या इकडे झाल्या का नाही सवंगण्या वगैरे ते पण मला कळवा. आमच्या इकडचे आता आमचे झाले थोडेफार, आता थोडंफार कापायचं जोडायचं असंच चालू आहे. जाऊ दे आता, काय करणार नाही का. कोंबडी जाम धावते. त्याने तिथं कॅरेट मांडलाय पण त्या कॅरेटामध्ये जाते नाही. इंडत राहते. ही अशी हरभऱ्याची भाजी राहते. एवढी आणली कुठून. आता ही बनवायची कशी तुम्हाला मी दाखवलंच नंतर. पण हे बघा, तुम्ही जर बघितले नसेल कधी तर घ्या बघून. ही हरभऱ्याची भाजी अशी राहते. एवढी आणली, आता एवढी संध्याकाळी बनवायची मस्तपैकी. आता ही पहिलीच भाजी आहे त्याच्यामुळे हिच्यावर आळ्या बिळ्या काहीच नाही. नाही तर जेव्हा दुसऱ्या टाईम तुम्ही खोडत्यात, दुसऱ्या तिसऱ्या टायमाला अशी, तेव्हा तिची आळ्या राहतात. त्या आळ्या पण बघून घ्यायला तरी अशी कुठून आणली का मग अशी झटकायला राहते काय मध्ये तरी सोपटा वगैरे मध्ये काहीतरी झटकून घ्यायला राहते. आता ही पहिल्यांदाच कुठून आणली त्याच्यामुळे याच्यात काहीच नाही, आळ्या नाही काही नाही. एकदम चांगली भाजी ही. आणि माती जर नसली ना कधी भाजीवर तर ही धुवायची पण नाही, तशीच घालायची. पण हिच्यावर खुडताना थोडीफार पावसामुळं माती उडाली होती, त्याच्यामुळं ती देऊन घ्यायला लागेल, मग तवा बनवायला लागेल. नाही तर पहिल्यांदा जेव्हा खुडशाल तेव्हा माती जर नसेल तर धुवायची काहीच गरज नाही. ते देऊले ना मग चव जाते तिच्यावाली, आंबटपणा राहतोय तो जातोय थोडासा, देऊन जातो त्याच्यामुळे चव लागत नाही. जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या टायमाला खुडते तेव्हा जास्त भाजी आंबट होते, मग त्याच्यामुळं तेव्हा देऊन घेतली तर ती जमते. पण आता ही देऊन घ्यायची नाही. पण आज आपल्याला देवायला लागेल, कारण माती होती, पावसामुळे माती उडाली होती ना, त्याच्यामुळे देऊन घ्यायला लागेल ही भाजी. एकदम मम्मीचं झालं आहे शंकरपाळ्या करायचं काम दिवाळी झाली हो, कारण दिवाळीमध्ये टाईमच भेटत नव्हता भातांच्या गडबडीमुळं. तर आता चालू आहे असा गोळा केला आहे मम्मीनं शंकरपाळ्या करायला.
आणि हा पिठाचा गोळा एकदम असा सॉफ्ट राहतो तो पीठ. खाऊन जरी बघितलं तरी ते लवकर चघळता येत नाही, एवढा चिकट राहतोय. तर मस्त अशा शंकरपाळ्यांचं पण तयारी चालू आहे. तेव्हा तिकडं मैद्याचं साईडला पीठ ठेवले. इथं बघा पीठ मळलं आहे. पिठी साखर आहे, म्हणजे पिठी साखरेनं गोड चव येते थोडीशी. अंधारे पडला आता, आणि हा अंधार जरी कमी वाटत आहे पण आमच्याकडं वाघ लवकरच येतोय, त्याच्यामुळं घराच्या बाहेर काही जास्त निघायला जमत नाही. रोडनं तशा अशा गाड्या चालूच राहतात, पण मग आमच्या इथं वाघ येतो त्याच्यामुळं आम्हाला बाहेर निघायला भीतीच वाटते. भरपूर अडचणी अशी खालून इकडून. इकडं मागं तुम्ही बघू शकता सगळा काळा आहे, सगळा अंधार राहतोय खाली. तर तिकडं या लाईटी दिसतात इकडं खाली थोडा, अजून इथं मोठी दरी आहे खाली थोडी. दरी नाही म्हणजे अशी आडवच आहे एक, पण मग तिकडून वाघ येतोय. इकडे सगळा काळा आहे, त्याच्यामुळं वाघाची शक्यता जास्तच राहते. बाहेर निघायला पण चान्स नाही भेटत. तर मित्रांनो आता शेंगदाणे फोडतोय, कारण शेंगदाणे चांगली चव येते भाजीला, हरभऱ्याच्या भाजीला. आता आपले जरी जाते त्याच्यामुळं आपले घरचेच फोडायचे, घरचेच कालवणामध्ये टाकायचे, भाजीत टाकायचे, असं चालू राहते. शहरामध्ये काही विकत घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. आपले आहेत घरचे, मग घरचेच वापरायचे. आता भाजीमध्ये टाकायला थोडीशी फोडतोय. तर चला आता कशी करायची ते तुम्हाला सांगितलं, दाखवणारच आहे आता. त्या बघा आता मस्त शेंगदाणे असे बुजून घेतलेत. आता ते उतरून ठेवावे लागतील, कारण जास्त नाही जाळायचे. असे बुजून घेतलेत. आता ते पाट्यावरती मस्त वाटून घ्यायचे. खलबत्त्यामध्ये पण कुटता येतात, पण खलबत्त्यापेक्षा पाट्यावर वाटले ते सोपे जातात. ही पहिलीच भाजी आहे, पण मग ती देऊन घ्यायची काय गरज येत नाही एवढी म्हणजे कधी देवायचीच नाही, कारण टेस्ट जाते त्याच्यावाली. तो आंबटपणा जो राहतोय पहिल्या टायमाचा तो दिवल्यानंतर तो निघून जाते. पण आता पावसामुळे माती झाली होती, त्याच्यावर माती लागली होती त्या भाजीला, त्याच्यामुळं देऊन घ्यायची वेळ आली. मित्रांनो आता ही भाजी मस्त याच्यावर चुलीवर शिजायला टाकली. त्याच्यात अजून मीठ आणि मिरच्या टाकायच्या बाकी आहेत. हे बघा आता हिरव्या मिरच्या आमच्या संपल्या होत्या, नेमका मिरच्या संपल्या हिरव्या आणि भाजी आली, त्याच्यामुळे आता थोड्याशा पिकलेल्या मिरच्या टाकल्यात आणि मीठ टाकलंय चवीनुसार. तर हे मस्त आता शिजल. मित्रांनो आता भाजी हलवून घेतोय, कारण खालची शिजून जाते. हे बघा आता ही भाजी देऊन घेतली, त्याच्यामुळं भरपूर पाणी सोडल्या बा. आणि हे हलवता बी येत नाही चांगलं, कारण तिला अशी चिटकून राहते. हे बघा असे मस्त आता शेंगदाणे पण टाकून घेतले. आता ते पाणी जे होतं ते आता शेंगदाणे याच्यामुळं लवकर आटून जाईल आणि शेंगदाणे पण शिजतील मस्त. थोडं पाणी असताना शेंगदाणे टाकून द्यायचे, म्हणजे शिजून जाते चांगले आणि खाताना पण जास्त हे होत नाही. तर मित्रांनो या भाजीमध्ये ना तुम्ही म्हणशाल आता याने तेल वगैरे काही टाकलं नाही, पण ते तेल लगेच टाकायचं नाही. ही भाजी पूर्ण सुकी झाल्याच्या नंतर, पाणी आटल्याच्या नंतर तेल टाकायला लागत आहे. नाही तर तुम्ही म्हणशाल आधी तेल टाकलं नाही, काय नाही, बिना तेलाची भाजी राहते का काय. पण तसं काहीच नाही. नंतर पाणी सगळं आटल्याच्या नंतर तेल टाकायला लागत आहे. आता तेल टाकायची बारी आली फायनल. आणि आता तेल टाकल्याच्या नंतर तेल पण थोडं असं सुकी होऊन द्यायची भाजी, आणि मग तेव्हा ती चांगली हे होते, तेल चांगलं तळून निघते, म्हणजे मग तेव्हा ती खायची. मस्त अशी भाजी झाली आणि वास पण चांगला येतोय. तुम्ही पण अशी एकदा भाजी करून बघा, आणि कशी होते ते पण कमेंट करून सांगा मला. हे बघा आता मस्त असा भाजीचा वास पण चालू आहे, आणि दिसायला आता तुम्हाला कॅमेरामध्ये एवढी भारी दिसत नसेल,
पण मग अशी बघितल्यानंतर चांगलीच दिसते भाजी आणि खायला पण चांगलं लागते. याच्यापेक्षा जर तुम्हाला चांगली चव पाहिजे असेल तर तांदळाची भाकरी एकदम बेस्ट. तिच्यासोबत तर एकदम भारी लागते ही भाजी चपातीपेक्षा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओमध्ये बोलताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि जाता जाता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून जा. आता इथून पुढं आपले डेली ब्लॉग तर डेली तर नाही शक्य होत, पण अधूनमधून काय होईना पण मग ब्लॉग टाकत राहील. आणि मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवरती आता कंटिन्यू चालू राहतील. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.